सो गाईज रॅकिंग चालू आहे माझी. हे अजून बांधायचे आहेत मला पट्टे सगळे, कवर वगैरे पॅक फुल पॅक करून झाली आहे. वी आर रेडी टू गो ऑन अ राईड. पुण्याला जातोय आपण गड किल्ले पाहायला आणि आपल्या फ्रेंडच्या घरी आहे ना पूजा पण आहे, मग आपण ती पण पाहणार आहे. सो राईड करूया त्याच्यामध्ये, आता रॅक करूया. सो गाईज माझी येत आहे ना इथे मेगा चारिजाडवरती टेल बॅग रॅक करून झाली आहे. तुम्ही बघू शकता माझी टेल बॅग इथून मी रॅक केले, त्याच्यानंतर परत इथे आणि इथे हे ठेवलं आहे बाबा, जास्त वजन नको व्हायला गाडी चालवताना. माझं ग्लव्ज आणि और हम इधर है विथ ऑल माय राइडिंग गियर्स. हम यहाँ है. वाव. सो आता मी जाणार आहे पुण्याला. आमच्या बाजूवाल्यांकडे ना पूजा आहे आंबेगाव, तिकडे जाणार आहे. सो गाईज 28,821 किलोमीटर आहे. चालू झाली आता माझी राईड. मेगा चारिजाड ॲट लोणावळा डॅम ड्यूक नोज and here comes Shinzo on her dream destination, that is मोरोशीचा भैरवगड, जो आहे ना जुन्नरच्या पुढे आपण माळशेज घाट करत जाणार आहे. ही माझी राईड आहे ना 3 दिवसाची आहे आणि मी आता आहे ना आंबेगावामध्ये जाणार आहे. त्याच्यानंतरला मग दुसऱ्या दिवशी एक गड आहे, पूजा संध्याकाळची असणार आहे, मग आंबेगाव आपण सोडणार आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहे हडसर किल्ला, त्यानंतरला मग निमगिरी, हनुमंतगड, त्यानंतर मोरोशी करून माझं ड्रीम डेस्टिनेशन जे आहे ते करून आपण मग जाणार आपल्या घरी. सो लेट्स गो फॉर दिस ड्रीम बाईक राईड. म्हणजे गड किल्ल्यांची वारी करायला आपण जाणार आहोत. 3 दिवस सलग सोलो राईड. लेट्स रॉकेट. सो गाईज आता मी तळेगाव इथे पोचली आहे. इथे मी माझी मेगा चारिजाडला मस्तपैकी पेट्रोल फुल केलं आहे आणि मी इथे आहे मस्त प्रेमाच्या चांदणीमध्ये. आपण पुण्यासारखं शहर आपण फिरत आहोत. सो लेट्स गो. आपण आता आंबेगाव आय गेस 1 hour अजून आहे. सो लेट्स गो. MIDCच्या इथून आपण परत जातो आंबेगावासाठी. गाईज मी आता आहे ना तळेगाव MIDC मध्ये आहे, या सर्कलच्या इथे. आणि इथे येऊन मला ना समजतच नाही यार कुठून गाडी घालायची आहे. डॅम इथे मला समजतच नाही कोणत्या दिशेने गाडी घालायची. नुसता गुगल मॅप मला गोलगोलच फिरवतोय. शिट. गाईज 10 वाजलेत आणि मी नुसती रस्ताच शोधते अजून. डॅम कुठे आलोय माहिती आहे आपण? टाकेवाडी. तिथून आपण आंबेगावाच्या इथे जाणार आहे. गाईज यार मेगा चारिजाड आहे ना चिखलातच खाली पडली यार. लागलेला सी वाकडी झाली खाली. कशी दिली उचलली तिला मी आणि आता माझ्या हाताला सगळं माती लागली. अजून मला गावच नाही भेटत आहे यार. आता 12 वाजायला आले. गाटेवाडीला आहे मी आता. 10:30 वाजायला आलेत आणि मी नुसती अजून फिरतेच आहे. आणि मध्येच आता ही मेगा चारिजाड खाली चिखलामध्ये असं स्लिप झाली, चिखल लागले सगळं. गाईज मी आता आहे ना कुरवंडी ह्या गावामध्ये पोचली आहे माझ्या मेगा चारिजाड सोबत. मेगा चारिजाड आहे ना खाली असं ह्या साईडला आहे ना चिखलामध्ये निघताना आहे ना खाली अशी पडली ती यार. आणि मला पण इथे हाताला आहे ना जरा लागलं. आणि मी आता भीमाशंकरचा रोड आहे ना जो घोडेगाववरून जातो, 55 किलोमीटर आहे भीमाशंकर इथून. आणि जे माझं डेस्टिनेशन आहे ते 8 किलोमीटर अजून आहे. डॅम. तर राईड वॉज आहे ना यार खतरनाक राईड होती यार. दिस टाइम एकदम ना मी थ्रिलिंग एक्सपिरियन्स केलं यार. मी कुठल्या रस्त्यामध्ये गेली यार. भयानक होती यार ही वाली राईड. 10:30 वाजायला आलेत यार. मेगा चारिजाड ऑनच नाही होता यार. आय एम लिटरली स्कॅर्ड नाव. गाडी चालूच नाही होत आहे माझी.
इट्स नॉट वर्किंग. मी त्याला डबल स्टँडला लावून ठेवलं आहे, कमानीच्या इथेच आहे मी. आणि इट्स नॉट वर्किंग. काय झालं माझ्या गाडीला. आता 11 वाजतील, मी अजून जेवली पण नाही. 9 वाजल्यापासून मला भूक लागली. हॅक्टिक आहे ह्यावेळीचा मला राईड, खूप हॅक्टिक आहे. शिट. आणि आता रात्रीचं कोण ना हेल्प पण नाही करणार. त्या मुलाने आपली गाडी स्टार्ट करून दिली, माझी गाडीच नाही स्टार्ट होती ती. मग तो देवासारखा आला आणि माझी गाडी स्टार्ट करून दिली. 29,000 किलोमीटर्स माझे कंप्लीट झालेत आणि मी 5:30 वाजता घर सोडलेलं. 11:30 वाजायला आलेत. पोखरकरवाडीच्या इथे मी पोचली आहे फायनली, जे आंबेगावामध्ये पुण्यामध्ये आहे. डॅम. राईड ना एकदम भयानक होती, खतरनाक होती. आणि मी इथेच आता ही राईड संपवते, म्हणजे इथेच व्हिडिओ मी संपवते. नुसती धडपडत आणि हे चिखलामध्ये माखत आहे ना माझी मेगा चारीजाड, आणि मी आलो आहे. टेरिफिक राईड होती, लाईक टेरिफिक. मी हे रायडिंग गिअर्स आहेत ना त्यासाठी आहे ना राईड करत होती, फॉर ट्रायल पर्पज, कारण की हे आत्ताच गिअर घेतलेत ना हे. सो पण खूप भयानक खतरनाक होती यार, म्हणजे जड वरून ते चिखल. चला